नऊ वर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कोकणामध्ये हजारो पर्यटक आहेत ते दाखल झालेले आहेत। मी सध्या आहे दापोलीच्या मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावरती। आपण ही दृश्य पाहतोय। अशा प्रकारे हे जे पर्यटक आहेत या समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास मुंबई असेल, पुणे असेल किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अशा प्रकारचे पर्यटक आहेत हे आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये बच्चे कंपनी असेल किंवा अशा प्रकारच्या जलक्रीडा आहेत, स्पोर्ट आहेत, वॉटर स्पोर्ट, याचा सुद्धा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा सरत्या वर्षाचा जो 30+ आहे याला काही तास शिल्लक उरलेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे। त्यामुळे आत्ताचे जे परिस्थिती आपण पाहिली तर किनाऱ्यावरती अशा प्रकारचे जे पर्यटक आहेत हे पर्यटनाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात। रत्नागिरी जिल्ह्यातले गुहागर असेल, रत्नागिरी असेल, गणपतीपुळे असेल किंवा दापोली, मुरुड, हर्णे, केळशी हे जे समुद्र किनारे आहेत हे पर्यटकांनी हाऊसफुल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। इथलं पर्यटनाचा जो हॉटेल व्यावसायिक असेल ते सुद्धा सध्या तिथलं लॉजिंग असेल किंवा हॉटेल्स असतील हे सुद्धा पर्यटकांनी फुल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। रवींद्र कोकाटे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी। 2025चा अखेरचा सूर्यास्त पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात मालवण येथे बघितलं तर मोठ्या प्रमाणात ही गर्दी आहे ती पाहायला मिळते। इथे बघितलं तर या सूर्यास्ताचा जो एक छायाचित्र आहे ते टिपण्यासाठी अनेक जे इथे मोठ्या प्रमाणात जे पर्यटक असतील किंवा इथे नागरिक असतील हे मोठ्या प्रमाणात इथे एकवटलेले पाहायला मिळतात। आणि नवीन जो उद्या सूर्योदय होणार आहे, मात्र आज जो सूर्यास्त आहे त्याचा हे छायाचित्र आहे ते टिपण्यासाठी अनेक जण आहेत आपल्या समवेत आहेत। मला सांगा, आजचा जो सूर्यास्त आहे तो टिपण्यासाठी हे वर्ष संपतंय आणि हा टिपण्यासाठी तुम्ही इथे स्पेशली आलाय, काय सांगाल? हो, माझं नाव प्रकाश पारसेकर। मी खास मुंबईवरून 31 डिसेंबर येथे मनवण्यासाठी आलेलो आहे आणि फारच सुंदर दृश्य आहे इथलं रॉक गार्डनचं। त्यामुळे मी बाकीच्या वेळेला येतो, पण आज 31चा शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी खास आलेलो आहे इथे। तर हे वर्ष आता संपत आलेलं आहे आणि पुढचं नवीन वर्ष जे 2026 जे आहे ते सगळ्यांना सुख समृद्धीचं, भरभराटीचं जावो हीच अपेक्षा आमची। नवीन संकल्प काय असेल? नवीन संकल्प असा काही नाही आहे, पण सर्वांना सुख समृद्धी, भरभराटीचं जावो। आपल्या समोर काही युवक आहेत। मला सांग, तू कुठून आलायस आणि काय आज सूर्यास्ताचं जे अखेरचं चित्र आहे ते टिपण्यासाठी तू कॅमेऱ्यात बंद करण्यासाठी आलायस, काय सांग? नमस्कार, मी सोहम पावसकर। मी मुंबईवरून आलो आहे। माझं गाव आहे इथे। मी इथे माझ्या आत्याकडे राहतो आणि इथे रॉक गार्डनला मी आलोय कारण इथे आल्यावर मला मनाला शांतता भेटते आणि हा भले अखेरचा सूर्यास्त असू दे पण हा बघून असं मन तृप्त होतं। काय आता पुढचे जे फ्युचर असेल नवीन 2026चं काय म्हणतोय? काय नाही, जसं लास्ट इयर गेलं तसं पुढचे वर्ष पण जाणार, पण काय जे काय चुका वगैरे काय केलं आहेत मी लास्ट इयरची किंवा जे काय जिथे रखडलं गेले ते सगळं बघणार की नाही झालं पाहिजे तसं। नवीन संकल्प घेऊन पुन्हा एकदा हो, नवीन संकल्प। मालवण रॉक गार्डनवर मोठ्या प्रमाणात सूर्यास्त, अखेरचा सूर्यास्त टिपण्यासाठी गर्दी पाहायला मिळते। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, मालवण, सिंधुदुर्ग।